आणि आता बातम्या आहे प्रांताधिकाऱ्याच्या लेटर बॉम्बची। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यार यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले। स्थानिक आमदाराच्या सांगण्यावरून जिल्हाधिकारी त्रास देत असल्याचा आरोप जोगेंद्र कट्यारे यांनी केलेला आहे। या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोग आणि महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना एक पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय। सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असून मतमोजणी आधी त्यांची बदली करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। दुसरीकडे या प्रकरणी चौकशीची मागणी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केली आहे आणि त्यांना विधान भवनासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। त्यांनी नेमकं काय पत्र लिहिलं आपण पाहतोय। प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचं निवडणूक आयोगाला पत्र। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे राजकीय प्रभावातून काम करतात, मतमोजणी आधी त्यांची बदली करावी। सुहास दिवसे खेड आळंदी आमदारांच्या प्रभावाखाली काम करत आहेत। आमदाराच्या सांगण्यावरून दिवसे मानसिक छळ करत आहेत असा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय। दिवसेंच्या त्रासामुळे माझ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात दिलीप मोहिते पाटलांशी सविस्तर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। जोगेंद्र कटारिया यांनी गंभीर आरोप करत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि दिलीप मोहिते पाटील यांच्या त्रासाला कंटाळून मला उद्याच्या काळामध्ये आत्महत्या करायला लागेल असे गंभीर स्वरूपाचे आरोप या ठिकाणी केलेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आहेत। आणि म्हणून आता जर कटारियांनी धमकीच दिली असेल आणि ते माझ्यावर जर आरोपच करत असतील तर माझी विनंती आहे की मी विधानसभेच्या प्रांगणामध्ये जाऊन उपोषणाला बसणार। अधिवेशनाच्या कालखंडामध्ये जर मी गेल्या 6-7 महिन्यामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो नाही, त्यांना एक पत्र दिलं नाही, चुकीचं कुठलं काम करा म्हणून सांगितलं नाही, आर्थिकचा प्रश्न आहे ना, माझी कुठली चौकशी करायची तयारी आहे। माझी तर एवढी विनंती आहे की खरंच CBIची चौकशी लावा आणि मी याच्यामध्ये जर कुठे दोषी असेल तर मी राजकारण संन्यास घेईल, आमदारकीचा राजीनामा देईल। मी कुठेही यांच्या एक नया पैशाला निमताळा नाही, याच्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही आणि अशा प्रकारचे ते जर आरोप करत असतील तर याची चौकशी होऊ द्याच। रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, राजगुरुनगर।